मॉर्निंग, कसे आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बास. आज आम्ही एक ट्रिपला चाललो आहे. मी तुम्हाला सांगणार नाही, एंडपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही मी कुठे चाललो आहे. रोड ट्रिपच आहे, इनसाइड पुणेच आहे. मी कुठे चाललो आहे मी तुम्हाला नाही सांगणार आहे. तिकडे पोचल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन. सो स्टे ट्यून्ड. तर मी निघालेलो आहोत ऑन आर वे टू अ डेस्टिनेशन. नाही मी नाही सांगणार आहे तुम्हाला. मला पण कंट्रोल करायला अवघड पडतंय. बट मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवेन तर तुम्हाला जास्त आवडेल. म्हणजे आम्ही कधी तिकडे गेलो नाही आहे, आम्ही पण पहिल्यांदाच तिकडे चाललो आहे. सो येस, लेट्स सी कसं काय असेल आणि मी तुम्हाला पण दाखवेन, नक्कीच दाखवेन. आता इथे आम्ही जरा ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. नाही, ब्रंचच होणार बिकॉज 12-12:30 झालं आहे. सो काइंड ऑफ ब्रंच किंवा असं लंच टाईपच करू आता. डोसा, पळी फ्राईज आणि सॉस. एवढा वेळ झालाय तरी आम्ही डेस्टिनेशनवर पोचत नाहीये. यार एवढा वेळ असं बोर झालंय आता कारमध्ये, कळतच नाहीये. मला होतंय बोर. नाही, मला बोर होतंय कारण तू मला एंटरटेन नाही करत आहे. त्याच्याने मी एंटरटेन नाही, तुला माहिती तर आहे. आणि तुला माहिती आहे मी या ब्लॉगमध्ये सांगितलं नाही की आपण कुठे चाललोय. म्हणजे तू सांगू नको गलतीशी. मी सांगितलं नाही, तिकडे जाऊन जेव्हा आपण तिकडे पोहोचू तेव्हा आपण रिव्हील करू. ओके, तेच नाही सांगणार आहे मी आता. मी तुम्हाला तिकडे दाखवेन आणि मग तुम्ही गेस करा मी कुठे चाललोय. पण मी तुम्हाला ना स्ट्रीट दाखवते. लेट सी की तुम्हाला ते कळतं का. कॅनोपी टाईप आहे फुल. गेस व्हॉट गाईज, आम्ही पोचलेलो आहोत आणि आता मी तुम्हाला सांगू शकते की आम्ही कुठे आलो आहे. आम्ही तापोळाला आलो आहे, महाबळेश्वरच्या जस्ट पुढे 10 किलोमीटर्स पुढे डेस्टिनेशन आहे. सो मी तापोळाला आलो आहे. एकदम असं पीसफुल व्हेन्यू हवा होता मला जरा रिलॅक्स करायला वीकेंडला. सो येस, आम्ही इकडे आलो आहे. मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर स्टे. मी स्टे पण धीरे धीरे असं तुम्ही मागे बघू शकता. थोडं युरोपियन स्टाईलचं आहे बघा. म्हणजे मला असं वाटतं कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत एवढा ब्युटिफुल व्ह्यू आहे. जस्ट लाईक महाबळेश्वर आहे. आणि जर ॲटलिस्ट पुण्यावरून कमी डिग्रीज टेम्परेचर आहे. सो इट्स अ प्लस पॉईंट. हे असा प्रकार आमचं स्टे आहे. मला असं व्ही शेपमध्येच हवं होतं स्टे. थोडंसं ना एकदम असं एस्थेटिक टाईप्स वाटतं. सो असा हा आमचा स्टे असणार आहे. प्रिटी ना. हे रूफटॉप आहे. आय गेस रात्री असंच बसायला वगैरे, जस्ट टू चिल आउट. दिस इज द प्लांटेशन. हे रूम्स आहे. झूम आउट. रूम्स आहे अँड नाईस ॲम्बियन्स. आय लव्ड इट. मस्त आहे अगदी. गाईज, आमच्या रूमचा व्ह्यू बघा किती ब्युटिफुल आहे यार. अमेझिंग गाईज. टोटली वर्थ इट. असं जर मला एकदम पीसफुल हवं होतं. एवढं सुंदर आहे. आणि हा आमचा रूम आहे बघा. त्याला लागून बाल्कनी आहे. मी रूम पण तुम्हाला दाखवते. ॲब्सल्युटली अमेझिंग. ओ काय रूम आहे ब्रो. अमेझिंग. येस. बेड. हे इकडे मिरर आहे. येस. आणि जस्ट वेट फॉर इट. जस्ट सी गाईज. अजय कसं उघडतं सिरियसली. ओके, बघा जरा बघा. मी तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवलेला, आता मी अशी आली आहे आणि आम्हाला लागून
एक ब्रेकफास्ट टेबल पण दिलं आहे. वाव, आय मीन लव विथ दिस यार. ओके, तो आम्ही सगळी अशी आता रेस्ट वगैरे घेतली. खूप झोप आलेली बिकॉज सकाळी म्हणजे ट्रॅव्हलिंग म्हटलं की गोंधळ असतोच राईट. सो मी आता झोपलेलो आणि आता रात्री झाली आहे. सो मी तुम्हाला ना रात्रीचा व्ह्यू दाखवते आमच्या बाल्कनीमधून. एवढा ब्युटिफुल आहे, तुम्ही बघा. आहे गाईज, जस्ट लुक ॲट दिस. हा आमचा टेबल आहे, पर्सनल टेबल आहे टू बी ऑनेस्ट. आणि इथे लेक आहे मध्ये अँड द स्ट्रीट लाईट्स आर सो ब्युटिफुल यार. गाईज हे बघा किती सुंदर केलं आहे यार. याचा नाईट व्ह्यू खरंच चांगला आहे रिसॉर्टचा. आणि रिसॉर्टची जी थीम आहे ना एकदम रॉकी, ते खूपच चांगलं आहे. लुक एट दॅट. आज रात मैं पहुंगा. रात को वीडियो करेगी. गाईज हे इथे मुलांसाठी आहे. स्विंग्स खेळू शकतात. हा, आय मिस आस्था आराध्य. त्यांना मज्जा आली असती रे. आस्था आराध्य आणि मुलांचं बघ छोटंसं बाथटब पण आहे. खूप छान आहे यार, व्हेरी नाईस. असं इकडे रेस्टॉरंट आहे, फुल एकदम क्लासी वाईब देते. स्नूकर पण आहे. बस अजिंक्यचं झालं आजचं. आज रात्री अजिंक्य झोपत नाही. हो, म्हणून लवकर खेळावं लागेल. हो, प्रॉपर जात नाही हॉलमध्ये. गाईज हा व्ह्यू बघा यार. मग मला तुम्ही सांगा. हे महाबळेश्वर असेल काय रे, स्ट्रीट लाईट्स. येस, सो आता आम्ही जेवलो. आम्ही ऑर्डर केलेलं चिकन चिली आणि चिकन 65, नान आणि सूप, मंचाव सूप. ओके, सो एवढी चांगली टेस्ट होती, सगळ्याची खूप सुंदर टेस्ट होती. आम्ही सगळं संपवलं. फक्त नान अजिंक्यनीच घेतलेलं बिकॉज मैदा मी खात नाही. सो कसं होतं अजिंक्य नान? नान वॉज हां, क्वांटिटी पण चांगली देतात आणि खूप छान यार, म्हणजे टेस्ट वॉज रिअली गुड. विचार केलेला की महाबळेश्वरचे थोडे क्विझिन्स ट्राय करूया, बट थोडं लांब आहे ना इथून ते महाबळेश्वर. सो आम्ही असं विचार केला की इकडे जेऊया आणि आमचं राईट चॉईस होता, कारण खरंच खूप चांगलं इकडलं. सर्विस डिलिव्हरी वॉज ऑल्सो गुड आणि हे पण सुंदर होतं. फूड क्वालिटी वॉज ऑल्सो व्हेरी गुड. खूप सुंदर आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. हा आहे डे 2 आमच्या तापोळा ट्रिपचा आणि मी तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवते. किती किती सुंदर दिसतो. म्हणजे काल आपण संध्याकाळचा व्ह्यू दाखवलेला, मी तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवते. लुक ॲट दॅट. आता सकाळी आहे ना इकडे असं क्लाउड झालेले खाली आणि अगदी ढगाळ झालेलं, बट आता जरा सनी आहे तर मस्त वाटतं अगदी. खूप चांगलं. म्हणजे आम्ही ही तापोळा ट्रिप ह्याच्यासाठी प्लॅन केलेली बिकॉज आम्हाला असं हिल स्टेशन टाईप जायचं होतं राईट. सो महाबळेश्वर जाऊन चुकलो आहे, लोणावळा जाऊन चुकलो आहे. सो असं मी एक वेगळी जागा शोधली आणि ह्याला म्हणतात की मिनी काश्मीर. बट काहीच नाही आहे मिनी काश्मीरसारखं. एवढी ह्युमिडिटी आहे, सेम लाईक मुंबई. हां, म्हणजे इट शुड बी स्पेसिफिक ना. जसं आता आपण महाबळेश्वर गेलो तर आपल्याला थंड वाटेल राईट. इट इज लाईक एव्हरी सीझन. पण इकडे म्हणजे एवढी ह्युमिड आहे. हो, खूप ह्युमिडिटी आहे. म्हणजे सेम लाईक पुणे वेदर. असं का आम्हाला काही असं एवढं नाही वाटलं. मोस्टली आम्ही रूममध्येच होतो, बट सेरेनिटी आणि पीस खूप सुंदर होतं इकडे. सो आता आम्ही पुढे बघतो अजून काय कुठे कुठे जाऊ. पण आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जाऊ. गाईज हा आमचा ब्रेकफास्ट आहे. वॉटरमेलन, भुर्जी आहे, पराठा आहे, भुर्जी आहे, पोहे, शिरा आहे. मी इथं फक्त भुर्जी आणि पराठा घेतला आहे आणि फ्रुट्स.
आता ब्रेकफास्ट मस्त झाला, खूपच छान होता ब्रेकफास्ट. क्वालिटी खरंच फूडची खूप चांगली आहे. आणि आता आम्ही चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे. बघू आम्ही मध्ये मध्ये आता जेव्हा आम्ही पोचू ना स्पॉट्सवर, सो भरपूर सिनिक आहे असं मॅनेजरनी आम्हाला इकडच्या सांगितलं आहे. सो आम्ही तसंच आता व्हिजिट करणार आणि मी तुम्हाला पण सोबतच दाखवते. बट एक्स्ट्रीमली गुड स्टे आणि ॲब्सल्युटली गुड स्टे होता आणि रिअली नाईस यार, थरली एन्जॉईड. म्हणजे एक काम वीकेंड जेव्हा ना तो हाच होता. ब्राउनस्टोन रिसॉर्टचं नाव आहे आणि मस्त फूड क्वालिटी, बेस्ट सर्विस, बेस्ट रूम क्वालिटी, सगळं खूप छान होतं. ACs वर ऑल्सो ॲब्सल्युटली वर्किंग नाईस. सो ग्रेट, खूप छान एक्सपिरियन्स होता. नक्की मी ह्याला रेकमेंड करणार या रिसॉर्टला नक्की. हे आहे तापोळाचं लेक. हा कुत्रा बघा किती मस्त बघतोय. येस, बोटिंग आहे इथे अवेलेबल. आम्ही विचार केलेला आम्ही बोटिंग करू, बट एवढं ऊन आहे, एवढी ह्युमिडिटी आहे आणि दॅट टू मग 45 मिनिट्स अजून ट्रॅव्हल आहे फुल पाण्यामध्ये. सो आम्ही अवॉइड केलं बिकॉज इट्स ओके. आता काय बोटिंग वी ऑल नो राईट, खूप असं मोठं एकदम असं लेक टाईप्स आहे ते. इट्स ओके. हां, म्हणजे संध्याकाळी बरं वाटेल, पण आता अगदीच सकाळ आणि अगदी 12 वाजले, सो खूप गरम होणार. सो आम्ही अवॉइडच केलं. ओके गाईज, तर आम्ही आता एक थोडंसं ॲडव्हेंचर करायला आलो आहे. गार्डन आहे, म्हणजे ते टॉप व्ह्यूला आहे आणि तिकडे पोचायला असं एक कार आहे, म्हणजे जसं रोपवे असतं ना तसं. ॲक्च्युली ते ऐकून थोडीशी भीती वाटते आहे, बट लेट्स सी, ट्राय करायला पाहिजे. असं वर जाऊन मग भरपूर व्ह्यूज बघू शकतो, पण फक्त ते जाण्यामध्येच असं रोलर कोस्टर टाईपच आहे. आय होप थोडं मेलोच असेल. लेट्स सी, मी दाखवते तुम्हाला. ही अशी कार सध्या खाली पण लोक आहे आणि असं पर्सनल केबिन आहे. छान आहे ना, पण मला थोडंसं स्वतःच बंद होत आहे, मला थोडी भीती वाटते. धीरे धीरे आम्ही वर चाललो आहे. हो, छान आहे. कसं वाटतंय तुला? नाईस व्ह्यू. मला वाटलेलं की थोडंसं घाबरायला होईल, बट असं काही होत नाही. मी अर्थक्वेकला जातो आहे, म्हणजे असं सांगितलं जातं तिकडे तुम्हाला अर्थक्वेकचा एक्सपिरियन्स दिला जाईल. लेट्स सी कसं वाटतं आहे. मला ट्रॉली तर मला खूपच आवडली आणि मला बिलकुल पण भीती नाही वाटली. हे मला खूप बरं वाटलं, पण मला अर्थक्वेकला कदाचित भीती वाटू शकते. डॅम गार्डन आहे हे आणि आकाश मिसाइल का डेमो यहाँ पे रखा हुआ है। आकाश मिसाइल 2009 में बनाया गया है। 2009 से 2025 तक इसके 15,500 मॉडल्स हो चुके हैं और इसको DRDO ने बनाया हुआ है। जो ऑपरेशन सिंदूर हुआ था उसमें आकाश मिसाइल यूज किया गया था। तो आकाश मिसाइल का जो वेट है वो 720 किलो है और उसकी रेंज 25 किलोमीटर है। अब इसको लॉन्च नहीं करने वाले, टारगेट कैसे सेट किया जाता है यहाँ पे आपको दिखाया जाएगा। कुछ नहीं टॉय तापोला इधर 12 किलोमीटर आहे, महाबळेश्वर 14 किलोमीटर आहे आणि ह्याला दिसत आहे स्ट्रॉबेरी का खेती है वो हरा दिखता है वो स्ट्रॉबेरी का खेती। और वो शिव सागर लेक है ना, क्या? वो शिव सागर लेक है हाँ वो वही है ना, वही ऊपर है उधर। ये जंगल सफारी. वो अपना आएगा वो, अच्छा छोटा जामुन। हाँ, मई महीने में आएगा जामुन खाने को। अभी नहीं, अभी तो छोटा है। सारे प्लांट्स ही है क्या? प्लांट्स ही है सारे। त्याच्यावर का नाव लिहिणार का? हां, नाव लिहिणार आहे. नाव लिहिणार आहे. इथे नाही, या साईडला. विंडमिल है यार, पण ते हलत का नाही आहे? नहीं नहीं बंद है ना तिथं। अच्छा अच्छा अच्छा, काम चालू आहे. हाँ काम चालू आहे। ओके ओके. गव्हर्नमेंट नाही करू शकला हे का? हो नाही इथे थांबा साहेब। हो हो. प्राइवेट आहे सब प्राइवेट आहे, गव्हर्नमेंट का नाही, प्राइवेट आहे की मालिक आहे। IT इंजिनियर आहे उन्होंने बनाया। सांगली का आहे। हाँ एम्फी थिएटर है, त्याचं असं एंट्री गेट आहे. अपने अंदर समाना शुरू किया और बहुत हे रिव्हॉल्व होतं आहे अगदी खूप मिली सेकंड्समध्ये.
आता हे आहे ऑब्झर्वेटरी. म्हणजे जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये उभं होतो ना, तेव्हा आम्ही जेव्हा बसलेलो तेव्हा आम्हाला ते समजत नव्हतं, राईट. सो ते ऑब्झर्व नव्हतं होत. सो त्यांनी स्पेशली असं ऑब्झर्वेटरी सेक्शन केलं आहे, जिथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की तुम्ही 360 डिग्री फिरताय. ओके. हो हो चालेल. इथे जे आहे खालून सगळे सेक्शन झालेत की पहिले तुम्ही वरती आलात? ऑल झालेत का? ओके. इथे जे आहे ते आपले 360 ऑब्झर्वेटरी आहे. ऑब्झर्वेटरीमध्ये तुमचं स्वागत आहे. 360 ऑब्झर्वेटरी म्हणजे आपण एका ठिकाणीवर बसून पूर्ण निसर्गाचा इथे आनंद घेऊ शकतो. आपली जी याची कॅपॅसिटी आहे 120 लोकांची कॅपॅसिटी आहे. सर्वात वर आलोय आणि आम्ही सध्या आता फिरतोय. आय होप तुम्हाला विजिबल असेल. असं सर्वात वर, दिस इज द टॉप ऑफ द रेस्टॉरंट. इकडे आम्ही आलोय. अमेझिंग यार गाईज. आणि सर्वात सरप्रायझिंग हे की सगळं प्रायव्हेट आहे. इफेक्ट केलं आहे, खूप सुंदर केलं आहे यार. एवढं वारं आहे इकडे, एवढं छान वाटतंय. एक्सपेक्टच नव्हतं केलं, म्हणजे एवढं ऊन आहे बट तरी आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं छान असं ॲम्बियन्स असेल यार. खूप सुंदर आहे खरंच. येस. रेस्टॉरंटमध्ये थोडे क्विझिन्स कमी आहे, सो म्हणून आम्ही तिकडे अवॉइड केलं खाणं. आता आम्ही खाली जाऊनच खाऊ काहीतरी. सो हे तर मस्त ठिकाण आहे, हिडन प्लेस ऑफ तापोळा. आणि एका सॉफ्टवेअर इंजिनियरनी बनवलं आहे, मानलं पाहिजे. आणि वेगवेगळं म्हणजे आयडिया पण नाही, म्हणजे डोक्यात पण नाही येऊ शकत कोणाच्या. सुनामी क्रिएटर, मिसाईल, लहान मुलांसाठी Earthquake. गॅलॅक्सी कशी बनली, अर्थक्वेक, रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे, 16 एकर ऑफ हे आहे, फॉरेस्ट आहे, त्यामध्ये वेगवेगळे प्लांट ट्रीज करणार तो सांगणार इन्फॉर्मेशन. म्हणजे मस्त बनवलं आहे आणि फुल इथून कळतं. मला कन्फर्म केलं की नाही, Private गव्हर्नमेंट आहे. नाही, हे प्रायव्हेट आहे. आणि आणि सॉफ्टवेअर minimum price आहे, इंजिनिअरिंग केलं आहे ते 500. 70 इयर्सची आहे. आणि करोडो खर्च केलेला आहे खरंच जस्ट ह्याला कारला बनवायला किती खर्च लागला असेल काय. टू आणि गुड, foreign ला हॅट्स असं ऑफ बनवतात आहे. तसं बनवतात. आणि मेन आम्ही जस्ट इथून पास करत होतो, आम्हाला माहिती पण नव्हतं सगळं काय आहे. आणि जस्ट आम्ही विचार केला की चला जाऊया. आता ते खाली अँड जाऊया. येस, आणि आता आम्ही खाली चाललो. जसं मी वर आलो तसं तुम्ही खाली पण चाललोय. आता आईला दाखवल्या राहिला इच्छा होणार. तर एवढी भूक लागली की आम्ही बगीचा कॉर्नरला आलो. महाबळेश्वरला पोहोचलो आम्ही. आम्ही कुठे आलो आहोत? महाबळेश्वर आलो आणि इकडे नाही आलो असं होऊच नाही शकत. मॅप्रो. मुलांची मज्जा. इथे अजिंक्य स्ट्रॉबेरी क्रीम ऑर्डर करतोय. कसं आहे विचारायला नको, बट ऑब्व्हियसली चांगलंच असेल. की आम्ही मॅप्रो फिरून आलो मस्त. नेहमी यार काही ना काही वेगळंच बघायला मिळतं मॅप्रोमध्ये, नाही? भरपूर नवीन गोष्टी सुरू झाल्या. तुम्ही पण येऊन व्हिजिट करा. खूप नवीन नवीन गोष्टी सुरू झाल्या आहे आणि मुलांसाठी तर खरंच खूप फन आहे. सो आम्ही काही नाही, फलेरेची चॉकलेट्स घेतली आणि येस क्वालिटी तर आहे. स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक घेतलं, बॅग्स घेतल्या आमच्या चिंटू पिंटूसाठी. सो येस, खूपच सुंदर आहे यार. मेट्रो नक्कीच यायला पाहिजे इकडे. आता आम्ही घरी चाललो. आता खूपच कंटाळा आला कारण खूप ऊन आहे यार. आम्ही असं महाबळेश्वरचं हिल स्टेशन समजून आलेलो आणि काही म्हणजे खरंच पुणे आणि महाबळेश्वरचं टेम्परेचर एकदम नाही, मला नाही वाटत. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की ना ढगाळे. अरे बट हिल स्टेशन इज कॉल्ड हिल स्टेशन ओनली फॉर दॅट ना, की जेव्हा सिटीमध्ये खूप पॉल्युशन आणि भरपूर हीट होऊन जाते तेव्हा माणूस हिल स्टेशनवर रिलॅक्स व्हायला येतो, राईट? सो हिल स्टेशन नाही म्हणायला पाहिजे मग. काहीच नाही, म्हणजे सेम इकडे पण सेम पॉल्युशन आहे आणि सेम हीट टेम्परेचर आहे. सो काहीच डिफरन्स नाही आहे. म्हणजे फक्त 2-3 डिग्रीज जास्त असेल पुण्याला, पण काय मतलब आहे मग. सो म्हणून आम्ही म्हटलं की आता घरी जाऊन मस्त रेस्ट करू. दुपारचा मी असं जायचं जसं वडापाव वगैरे खाल्ला. अँड नाव वी आर हेडिंग टू होम. ओके गाईज, तर आम्ही घरी आलेलो आहोत आफ्टर आर ट्रिप. आता बस थोडंसं मी रेस्ट केलं बिकॉज कारमध्ये फार झोप आलेली. मग येऊन मी परत झोपली म्हणून असं माझं ना एकदम स्वेल्ड अप फेस वाटतो आहे. सो खूप मजा आली तापोळ्याला. वेदर चांगला नव्हता बट द ॲडव्हेंचर जे आम्ही केलं, जे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं. ॲक्च्युली जाण्याच्या पूर्वी आम्ही यूट्यूब बघितलेलं तर त्याच्यामध्ये कोणीच ते दाखवलं नव्हतं.
की जिकडे सगळे ॲडव्हेंचर्स होते, आम्ही कॅबनी वर गेलो अँड ऑल ऑफ दॅट, ते सगळं मी कुठल्याही यूट्यूब चॅनलवर बघितलं नव्हतं. सो ते आम्हाला सरप्रायझिंग होतं आणि ते आम्हाला खूप आवडलं. म्हणजे स्टे तर खूपच चांगला होता आणि येस ओव्हरऑल ट्रिप खूप चांगली होती. चांगलं वीकेंड गेटअवे होतं आमचं, खूप चांगलं होतं. येस मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं तापोळाबद्दल. तुम्हाला हा व्लॉग आणि सगळी आयटिनरी आणि आमचं जे स्टे होतं आणि जे ॲडव्हेंचर होतं आणि जे फिराफिरी होती आणि माझी जी गप्पा गोष्टी होते ते कसे वाटले तुम्ही नक्की सांगा. प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस आणि भरपूर प्रेम देत राहा. ओके बाय बाय.